प्रत्येक वेळी उमेदवाऱ्या देताना एकच विचार केला जातो, एकच काय विचार केला जातो की ज्या पक्षाचा, ज्या समाजाची सगळ्यात जास्त मतं आहेत, ज्या समाजाची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे त्याला उमेदवारी दिली पाहिजे. हिरवी काम करताना तो पक्षाचा, त्या समाजाचा माणूस जरी त्याचा समाज छोटा असला, त्याची मतं कमी असली तरी तो चालतो, बरोबर आहे ना. पण उमेदवारी देताना मात्र त्याचा समाज केवढा मोठा, तुम्हाला मी अभिमान वाटेल असं सांगतो. माझ्या गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये 14 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत नाना, 14 शंकरराव, 14. तुम्ही काढून बघा. या 14 जागांमध्ये मी वेगवेगळ्या 12 समाजांना संधी दिली. 12. सर्वसाधारणपणे उमेदवारी देताना कोकणामध्ये 2 समाजाचा विचार केला जातो, एक कुणबी आणि दुसरा मराठा. छोट्या समाजांना संधी कुणी द्यायची? त्यांची स्वप्न नाहीत. त्यांना कधीतरी वाटत नाही की आपण पण कुठं कधीतरी मोठं व्हावं, म्हणून आपण देखील या सत्तेच्या खुर्चीवर बसावं असं त्यांना वाटत नाही. 14 मध्ये कोण कोण दिले ते लक्षात ठेवा. लोक मला बहुजन समाजाचा नेता समजतात, बहुजन समाजाचा नेता समजतात, आणि म्हणून बहुजन समाजाचं हित, त्या हिताचं रक्षण करणं मी माझं काम समजतो. आणि ते 43 वर्ष करत आलोय. एक दिवस नाही केलंय, 43 वर्ष करत आलोय. एक आमच्याकडे आबलोलीमध्ये एकच फक्त कोष्टी समाजाची वाडी आहे. आपण कोष्टी समाजाला सीट दिली, कोष्टी समाजाला दिली. आपण भंडारी समाजाला दिली, आपण वाणी समाजाला दिली, आपण बेलदार समाजाला सुद्धा 50 मतं असलेल्या बेलदार समाजाला आपण सीट दिली. आपण कुणबी समाजाला दिली, आपण मराठा समाजाला दिली, आपण कुणबी आपल्या कुंभार समाजाला दिली, आपण त्या ठिकाणी कुंभार समाजाला पण दिली, आपण लोहार समाजाला. त्या कुटगिरी गावामध्ये एकच घर आहे लोहार समाजाचं. पोरगी सुशिक्षित दिसली, म्हटलं जाऊ द्या, हिला उमेदवारी द्यायची. त्या लोहार समाजाला मी संधी दिली, मराठा कुणबीला दिली, मुस्लिम समाजाला सुद्धा 2-2 जागा माझ्या मी मतदारसंघात दिल्या, बौद्ध समाजाला सुद्धा दिली. आणि तुम्हाला अभिमान वाटेल, धनगर समाज हा रानावनात असतो, 4-2 घरं असतात, बरोबर आहे. त्या धनगर समाजाला आजपर्यंत कोणी सीट दिली नाही. भास्कर जाधवने आपल्या मतदारसंघात धनगर समाजाला सीट दिली. मला माहित आहे माझ्याकडे पैसा नाही, पण मी त्याचा कधी उल्लेख केला नाही, मी कधी हतबल झालो नाही, मी कधी निराश झालो